सध्या काही वर्षांपूर्वीच रिलीज झालेला चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा ट्रेंड आला आहे. काही दिवसांपूर्वी रहना है तेरे दिल में हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता कल्ट हॉरर चित्रपट तुंबाड देखील रिलीजसाठी सज्ज झाला आहे. 13 सप्टेंबरपासून हा चित्रपट थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता. राही अनिल बर्वे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं, तर सोहम शाह, आनंद एल राय, मुकेश शाह आणि अमित शाह हे निर्माते आहेत. हा चित्रपट जितकं गूढ आणि भीतीदायक आहे तितकीच त्याची शूटिंग लोकेशन देखील गूढ आहेत. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी निर्माते अशा जागेच्या शोधात होते जी मुळातच गूढ असेल. तुंबाडच्या शूटिंगसाठी त्यांनी अशी स्थानं निवडली जिथे यापूर्वी कोणीही शूटिंग करण्याचा विचार केला नव्हता. या चित्रपटाचं काही शूटिंग महाराष्ट्रातील तुंबाड गावात झालं आहे. हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. या गावाबाबत अनेक उलटसुलट कथा प्रसिद्ध आहेत. तुंबड गावात खजिना गुप्तधन पुरला असल्याचा स्थानिकांचा विश्वास आहे, पण हा खजिना कुठे आहे याची कोणालाच कल्पना नाही. गावातील काही रहिवासी गुप्तधनाबद्दल बोलायलाही घाबरतात. चित्रपटात मुसळधार पावसाचे काही सीन्स आहेत. तुंबड गावात प्रत्यक्षात देखील असाच मुसळधार पाऊस पडतो. कोकण रेल्वेने तुंबाड या गावात जाता येतं. अंजनी हे तुंबाडपासून सर्वात जवळ असलेले रेल्वे स्टेशन 8 किलोमीटर आहे. जर तुम्ही रस्त्याने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर मुंबई गोवा हायवेचा वापर करावा लागेल. तुंबाड चित्रपटामध्ये एक मोठा वाडा दाखवण्यात आला होता. हा वाडा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये हा वाडा आहे. 1703 मध्ये सरदार अंबाजी पुरंदरे यांच्यासाठी त्यांची बांधणी झाली होती. हे ठिकाण बघण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या बंगल्यात एक गणपती मंदिर देखील आहे. चित्रपटाचं इतर शूटिंग पालघर, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी झालं. महाबळेश्वरचं हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.